तर दुसरे दृश्य आहे ते एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्या भेटीसाठी सह्याद्रीवर दाखल झाले आहे। तर अमित शहा यांनी विनोद तावडे यांच्यासोबत चर्चा केली आहे। मराठा आंदोलनासंदर्भात शहांनी माहिती घेतल्याचं देखील कळतं। याआधी मराठा आरक्षणाचा हा मुद्दा विनोद तावडे देखील हँडल करत होते। विनोद तावडेंकडून शहांनी या संदर्भातली माहिती घेतलेली आहे। त्यानंतर आता एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। यापूर्वी जरांगे यांनी आंदोलन केलं त्यावेळेला एकनाथ शिंदेंनी हा मुद्दा हाताळला होता। ते स्वतः जरांगे यांच्या भेटीसाठी गेले होते। मुंबईकडे येणाऱ्या जरांगेंना त्यांनी वाशीमध्येच थांबवून ठेवलं होतं आणि तिथे त्यांना आश्वासन देखील देण्यात आलं होतं। त्यानंतर जरांगे तिथूनच परत गेले होते। मात्र आज जरांगे मुंबईमध्ये दाखल झालेत। अशा वेळेला मराठा आरक्षणाचा हा मुद्दा आणखी तापलेला आहे। सरकारमध्ये या संदर्भात हालचाली सुरूच आहेत। मात्र केंद्रीय गृहमंत्री हे मुंबईमध्ये असल्यामुळे त्यांनी या मुद्द्यासंदर्भामध्ये विनोद तावडे यांच्याशी चर्चा केली। फडणवीस आणि शिंदे यांच्याबरोबर देखील त्यांची चर्चा या संदर्भात होणार आहे। तर आपण पाहतोय या ठिकाणी आता सीएसएमटी स्थानकाबाहेर झालेली वाहतूक कोंडी आणि जमलेली ही सर्व मराठा बांधवांची गर्दी। दुसरीकडे मराठा आंदोलनासंदर्भात अमित शहा यांनी विनोद तावडे यांच्यासोबत माहिती घेतलेली आहे, चर्चा केलेली आहे। तर तिसरी आपण घडामोड पाहतोय ती म्हणजे शिंदे सह्याद्री अतिथीगृहावरती शहांच्या भेटीला गेल्या। महत्त्वाचं म्हणजे अगदी काही वेळातच अमित शहा हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सुद्धा निघणार आहे। मात्र ज्या प्रकारे सीएसएमटी स्थानकाबाहेरची परिस्थिती आहे आणि वाढत चाललेली वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा, त्यामुळे या रांगा ज्या आहेत त्या लालबाग पर्यंत सुद्धा वाढू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते आणि याचा फटका अमित शहांच्या दौऱ्याला बसू शकतो। आणखी एक महत्त्वाची